आज के इस अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार दिन के खास थीम पर बात करने के लिए मैं निमंत्रण दूंगा आज के हमारे चीफ गेस्ट एमआई शेख साहब को। लेकिन उससे पहले उनका परिचय आना ज़रूरी है, क्योंकि सभी का परिचय आ चुका है, लेकिन हमारे जो चीफ गेस्ट हैं उनका अभी कंप्लीट इंट्रोडक्शन नहीं आया है। जनाब एमआई शेख नांदेड़ ज़िला के बिलोली में सन 1957 में जन्म लिए। आपका जो प्राथमिक एजुकेशन है, प्राइमरी एजुकेशन मल्टीपर्पज़ हाई स्कूल नांदेड़ से हुआ है। आपका ग्रेजुएशन शिवाजी कॉलेज कंधार से हुआ है। आपने एलएलबी लॉ कॉलेज नांदेड़ से एलएलबी किया है। फिर 1984 की बैच में आप एज अ पीएसआई जयतोदेश के सर्विस किए हैं। 2015 में आप एज अ डीवाईएसपी रिटायर हुए हैं बीड डिस्ट्रिक्ट के माजलगांव से, और 2018 में जमात इस्लामी हिंद के सदस्यता आपको प्राप्त हुई है। फिलहाल आप एक साप्ताहिक शोधन नाम का एक अखबार निकलता है मुंबई से, आप उसके जिम्मेदार हैं। और साथ ही आपके कई आर्टिकल्स मराठी के अंदर अलग अलग मैगजीन्स में अलग अलग जो रिसाले हैं उसमें आपके आर्टिकल्स शाये होते हैं। तो मैं माननीय एमआई शेख साहब से निवेदन करता हूं कि वो आए और अपने विचार हमारे साथ व्यक्त करें। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु सलामु अला रसूलिल अमीन वालिहि व सहाबी अजमईन इला यौमिद्दीन। मंचावर उपस्थित सन्माननीय डिग्निटरीज आणि बंधू आणि भगिनींनो, ज्या गणमान्य लोकांच्या कामांची, समाज उपयोगी कामांची या ठिकाणी जमात इस्लामी नांदेड यांनी दखल घेतली, त्या सन्माननीय लोकांना सन्मानित करताना मी स्वतःला सन्मानित झालो असा एक भाव माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। असं म्हटलं जातं की पोलीस ऑफिसर इज अ डॉक्टर ऑफ सोसायटी, आणि माझ्या करिअरमध्ये समाजातून किती नासलेला आहे, किती सडलेला आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्याला डील केलेलं आहे। पोलीस खात्यामध्ये असताना अनेक कामं समाजसेवेची माझ्या हातून घडलेली आहे ईश्वर कृपेने। विशेष करून भोकरमध्ये 1992ला जेव्हा बाबरी मस्जिदची शहादत झाली होती, त्यावेळेस भारत उभा आणि आडवा जळत होता, त्यावेळेस भोकरमध्ये एका हिंदूने एका मुसलमानाला थप्पड मारली नाही, एका मुसलमानाने एका हिंदूला थप्पड मारली नाही। अतिशय शांतपणे त्या शहराला हाताळण्यामध्ये मला ईश्वर कृपेने यश आलं। आता या पार्श्वभूमीवर की मला आपण इथे बोलवलं आणि ह्युमन राईटबद्दल बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल जमात इस्लामी हिंद नांदेडचा मी आभारी आहे। सुरुवात करतो मानवाधिकार म्हणजे काय, बेसिक थिंग की मानवाधिकार म्हणजे काय। तर कुठल्याही परिस्थितीत जी नैतिक वर्तणूक एखाद्या माणसाला मिळायला पाहिजे, ती वर्तणूक मिळणे म्हणजे नैतिक अधिकार, मूलभूत अधिकार। आपण पाहतो की शत्रुत्व एवढं जास्त होतं की मेलेल्यावर सुद्धा प्रेतावर त्याचे तुकडे करण्यापर्यंत, तुडवण्यापर्यंत परिस्थिती जाते। तर मेलेल्या माणसाचे सुद्धा अधिकार असतात की त्याला सन्मानाने त्याचा दफनविधी किंवा त्याचा अंतिम विधी त्याच्या धर्माच्या प्रमाणे व्हावा, त्याला सन्मान डेड बॉडीला सुद्धा मिळावा। तर मग मुख्य जिवंत माणसाला जो सन्मान मिळाला पाहिजे तो किती उच्च प्रतीचा असेल याचा आपण अंदाज लावा। माणसाला नैसर्गिकरित्या जे अधिकार प्राप्त झालेले, हजरत उमरनी सांगितलेले आपल्या एका गवर्नरला कि तुमने कब से अपनी रियाया को गुलाम बना दिया जबकि उनकी माँ ने उनको आज़ाद जना था। ये सर्वात मोठा अधिकार हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे। आपल्या या प्रिय देशाला स्वतंत्र करण्यामध्ये किती लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली, किती लोक फासावर चढले गेले। 18 वर्षाचे, 22 वर्षाचे खुदीराम बोस किती वर्षाचा होता, 24 वर्षाचा। किती भगत सिंग किती वर्षाचे होते।
या तरुणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी यासाठी लावली की आपण एक भ्रष्ट देश उभा करावा, एक अनैतिक समाज उभा करावा? कदापि नाही. आपण जर या देशाशी एकनिष्ठ नाही राहिलो, या देशाशी नैतिक वर्तन आपण सुरू नाही ठेवलं, तर ती आपल्या त्या महान आत्म्यांशी द्रोह होईल ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये आपल्या जीवाची बाजी लावलेली होती. तर मानवाधिकार ही संकल्पना आली कशी पुढे? मित्रांनो, लक्षात ठेवा की पहिला आणि दुसरा महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा कोट्यवधी लोकांचे प्राण गेले. काही कारण असू द्या, दोन्ही महायुद्धांचं कारण राजकीय काही असू द्या, पण माणसं मेली, ॲक्च्युअली जिवंत माणसं मेली कोट्यवधी लोकांनी संख्येने. तेव्हा जगाच्या लक्षात आलं की ही फार मोठी चूक आपण केली आणि समजूतदार राष्ट्रांनी पुढाकार घेऊन संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर 1948 साली, एक्झॅक्ट 10 डिसेंबर 1948, 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत, त्या दिवशी इंटरनॅशनल चार्टर ऑफ ह्युमन राईट्स हे मंजूर करण्यात आलं आणि त्या चार्टरप्रमाणे कायदा 1976 साली झाला आणि त्या कायद्याला ज्या युनोच्या सर्व सदस्य देशांनी सह्या केल्या, स्वीकारला, त्याच्यात आपला सन्माननीय भारत देशसुद्धा आहे. आणि त्याच कायद्याप्रमाणे 1993ला मानवाधिकार कायदा तयार करण्यात आला आणि त्याच्यात दोन संस्था आहेत, केंद्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग, हे दोन संस्था आहेत. या संस्थांचं काम काय हे आपण नंतर पाहू किंवा ते आपण स्वतंत्र पाहू शकता. मला सांगायचं तात्पर्य आहे की मानवाधिकार जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य करण्यात आलेले आहे, भारताने ते स्वीकारलेले आहेत. आपल्या घटनेच्या महान घटनाकारांनी त्या सर्व अधिकारांना भारतीय संविधानाच्या, भारतीय राज्यघटनेच्या चॅप्टर 3 मध्ये त्यांनी ते इन्क्लूड केले, त्यांचा समावेश केला. आर्टिकल 14 ते 18 हा समतेचा अधिकार आहे. चॅप्टर नंबर 3 आर्टिकल 14 ते 18 हा समतेचा अधिकार आहे. कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत, कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 19 आणि 22 मध्ये आहे. 19 ते 22 स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे. कोण कोणाला आज गुलाम बनवू शकत नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे. त्याचा शोषणाच्या विरुद्धचा अधिकार आर्टिकल 23 आणि 24 मध्ये आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 25 आणि 28 मध्ये आहे. सांस्कृतिक आणि शिक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार 29 आणि 30 आर्टिकल प्रमाणे आहे. आणि संवैधानिक उपाय करण्याचा अधिकार, म्हणजे ही जी आर्टिकल्स आहेत, ही जे अधिकार आहेत, या अधिकारांचं व्हायलेशन जर होत असेल तर त्याच्यावर उपाय करण्याचा अधिकार आर्टिकल 32 प्रमाणे आहे आणि आर्टिकल 51 प्रमाणे भारतीय नागरिकांची कर्तव्य दिलेली आहेत. आता मूलभूत अधिकार हे जे दिलेले आहेत, ऐसे कहा जाता है कि ऍक्ट अलग होती है और फॅक्ट अलग होती है. आपल्याला अधिकार मिळालेले आहेत, पण प्रत्यक्षात अधिकार ते मिळतायत का? आणि अधिकारांचं रक्षण करण्याची ज्याच्यावर जबाबदारी आहे तो पोलीस विभाग, कारण ह्या नागरिकांचं संरक्षण. आता मला तुमच्यापैकी एखाद्याने माझ्यावर अटॅक केला तर मला संरक्षण करण्याचा कितपत अधिकार आहे? माझं प्रोटेक्शन करण्याचा अधिकार स्टेटचा आहे, म्हणजे पोलिसांचा आहे. तर पोलीस आपल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करायला समर्थ आहेत का? तर हो आहेत. परंतु ते करतायत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या उज्ज्वल परंपरेला साजेशा अशा या विभागामध्ये पूर्ण आयुष्याची, तारुण्याची सगळी वर्ष घालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की देअर आर सम ब्लॅक शिप्स इन एव्हरी ओशन. यात वाद नाही. मी अनेक तपासांच्या कामानिमित्त अनेक राज्यांच्या पोलिसांच्या संपर्कात आलो. अनेक ठिकाणी मी तपास केलेले आहेत, इतर राज्यामध्ये सुद्धा जाऊन. पण महाराष्ट्र पोलीस एवढा व्यावसायिक पोलीस दल दुसरं कुठलंही नाही.
पण या पोलीस दलामध्ये सुद्धा अनेक लोक असे आहेत की जे मानवाधिकाराची पायमल्ली करतात. सर्वात जास्त वर्स्ट सिच्युएशन उत्तर प्रदेशमध्ये. आज मला सांगा की मॅन होम इज अ कॅसल ऑफ मॅन म्हणतात. म्हणजे घर काय आहे? माणसाचा किल्ला आहे. घर आपण इथून सगळे कुठे जाणार? घरी जाणार. रात्र थंडीची आहे, प्रोटेक्शन कुठून मिळतं? घरातून मिळतं. चोरापासून प्रोटेक्शन, नैसर्गिक आपत्तींपासून प्रोटेक्शन कशापासून मिळतं? घरापासून मिळतं. आज उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, मध्य प्रदेशमध्ये काय चाललंय, आसाममध्ये काय चाललंय? एका जिल्हाधिकाऱ्याच्या मनात येतं, एका SP च्या मनात येतं, एक फौजदार जातो आणि बुलडोज करू टाकतो त्याच्या नागरिकाच्या घराला. ज्या घराला तयार करण्यासाठी 40 वर्ष एका माणसाने तयारी केली, त्याचा 40 मिनिटात त्याचं घर उद्ध्वस्त केलं जातं. दिस इज द डायरेक्ट व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट. आज कोणीही पोलीस कोणाच्याही घरात जातात, उचलतात आणि त्याला नेऊन टाकतात जेलमध्ये. पत्ता लागत नाही तो कुठल्या जेलमध्ये, कुठल्या पोलीस स्टेशनला गेलं तर कोणी दखल घेत नाही. वास्तविक पाहता DK बसूच्या जजमेंटमध्ये 11 मुद्दे दिलेले आहेत, ज्याचा अवेअरनेस येणं सगळ्यांना, ज्याची माहिती सगळ्यांना असणं आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला दर्शनी भागावर ते लिहिणं गरजेचं आहे की कोणाला अटक करतायत, का अटक करतायत, अटक करणारा कोण अधिकारी आहे, त्यांनी नेमप्लेट डिस्प्ले केलेली आहे का, त्याचा दर्जा कोणता आहे, कुठल्या गुन्ह्यात अटक करतोय, त्याचं सेक्शन कोणतं आहे, तो बेलेबल आहे का, ते नॉन बेलेबल आहे का. ह्या सगळ्या गोष्टी सांगणे हे पोलिसांची जबाबदारी आहे. परंतु अडाणी जनता असल्यामुळं आणि अशिक्षित लोक असल्यामुळं ब्रिटिशांचा जो वारसा चालत आलेला आहे की पोलिसांनी जनतेवर अत्याचार करावेत, तर तोच वारसा अजूनही चालू आहे. बराच फरक पडला आहे आता, परंतु अजूनही पोलीस खात्यामध्ये कुंपण शेत खातं आहे, अशीच परिस्थिती आहे. त्यासाठी जनतेनी, पत्रकारांनी, साहेबांसारख्या जिगरबाज लोकांनी पुढे येऊन समाजाचं प्रबोधन करणे आणि त्यांच्यासाठी पोलिसांपर्यंत त्यांच्या हक्कासाठी लढणे. तुमचे जमात इस्लामीचा APCR युनिट आहे, त्या युनिटनी ॲक्टिव्ह होणं आणि सगळ्यांनी मिळून समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही आज काळातली सगळ्यात मोठी गरज आहे. 10 डिसेंबरच्या निमित्ताने ही गोष्ट मी आपल्याला या गोष्टीची मी आपल्याला जाणीव करून देतो. हे जरी आपण केलं आणि किमान आपण वाचलं की अधिकार काय आहेत आपल्याला, त्या अधिकारांची पायमल्ली झाली तर आपल्याला कुठं जाता येतं. कधीही लक्षात ठेवा, कायदा वेगळा असतो आणि संवैधानिक तरतुदी वेगळ्या असतात. कायदा भंग झाला, आपण स्टेट कोर्टामध्ये जाऊ शकतो, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो, पण संवैधानिक अधिकार, मूलभूत अधिकार जेव्हा त्यांचं हनन होतं तर ते स्टेटकडून होतं. तुम्ही एखाद्या माणसाला अटक करू शकता का? नाही करू शकत. पोलीस करतात. त्याला एक संशयामध्ये 10 केसेसमध्ये टाकून देतात. तर अशा परिस्थितीमध्ये 10 जमानती करताना त्याचं घर आणि शेत दोन्ही विकल्या जातं. तर अशा वेळेस काय करावं? शहासारख्या साहेबांनी, जमात इस्लामीसारख्या संघटनांनी, पाटणी ताईसारख्या लोकांनी पुढे येऊन हे एज्युकेट करण्याची गरज आहे. कारण आता कायद्याची एज्युकेट करण्याची आवश्यकता आहे. कोणालाच माहीत नाही हेबियस कॉर्पस रिट कशाला म्हणतात. जर एखाद्या माणसाला पोलिसांनी उचललं आणि 24 तासाच्या आत त्याला कोर्टात प्रोड्यूस केलं नाही तर डायरेक्ट हेबियस कॉर्पस रिट दाखल करता येतं आणि हायकोर्टातून SP ला नोटीस येते की या माणसाला तुम्ही तुमच्या फलाने अधिकाऱ्याने उचललेलं आहे, तो कुठे आहे, समोर कोर्टाच्या हजर करा. आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे आपण त्या पोलिसांच्याच मागं लागतो. एखादा नगरसेवक पकडतो, एखादा लीडर पकडतो, एखादा पत्रकार पकडतो आणि जाऊन आपलं तिथं आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत असतो. तर प्रश्न असा आहे की आपण जोपर्यंत सुशिक्षित होणार नाही, आपल्या अधिकारांची जाणीव जोपर्यंत आपल्याला होणार नाही, तोपर्यंत काहीही शक्य होणार नाही. मुळात पाटणीताई जे काम करतात, शहासाहेब जे काम करतात, जमात इस्लामी जे काम करते, सफा बैतुल मालवाले जे काम करतात, या देशामध्ये असणाऱ्या असंख्य स्वयंसेवी संघटना जे काम करतात, ते काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारला कळत नाही का?
आपले जे लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला इतकं असं वाटतं का की आपले लोकप्रतिनिधी इतके भोळे आहेत की शिक्षण आणि आरोग्य सेवा या मोफत केल्या, दर्जेदार सेवा, शिक्षण आणि हे दोनच, शिक्षण आणि आरोग्य सेवा या मोफत केल्या आणि त्याच्यासाठी सरकारी खजाना ओतला तर जनतेचं कल्याण होईल होईल ना? या दोनच गोष्टी अडतो कुठं माणूस, या दोनच गोष्टीसाठी. अनेक लोक असे असतात की आपल्या आईवडिलांची सेवा करताना, त्यांना दर्जेदार सुविधा देताना BPL होऊन जातात, घर विकून टाकतात. सरकारी दवाखान्यात नेलं तर समाज काय म्हणेल, मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या, त्यासाठी काय करा, घर विका, शेत विका, BPL होऊन जातात, बिलो पॉवर्टी लाईन. या दोन सुविधा जर सरकारने जशी दिल्ली सरकारमध्ये दिलेल्या आहेत तशा जर सगळ्या भारतभर दिल्या तर आपला देश किती पुढे जाईल. पण कोणी देत नाही, कारण हे जाणून बुजून असं केलेलं असतं. हे सर्व पक्षीय अजेंडा आहे, कुठल्या एका पक्षाबद्दल नाही, की जनतेला या ही पद्धत आहे. वेस्टर्न डेमोक्रेसी जी, वेस्टमिनिस्टर टाईपची डेमोक्रेसी जी आहे त्याच्यात भांडवलदारांचीच पकड असते. कारण जनता शहाणी झाली, आरोग्यदायी झाली, किती लोकांना ते प्रश्न विचारेल. मग या सगळ्या प्रश्नाला कोण तोंड देत बसा. मग 4-5 लोक जे आहेत त्यांना आपलेसे करा आणि त्यांना मोठं करा. ह्यांना काय निवडणुकीत 2000 रुपये दिले की मत देतात. हे चित्र जोपर्यंत पालटणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, मानवाधिकाराचा तर विचारच सोडून द्या. तर यासाठी लोकांना एज्युकेट करणं गरजेचे आहे. आणि हे 1948 साली जे झालं की ह्युमन राईट चार्टर मान्यता मिळाली, पण प्रत्यक्षात हे आपल्याला हे कळालं का, तर मीडियामध्ये आपण आत्ताच मौलानांनी सांगितलंय, मौलानांनी सांगितलेल्या घटनेपेक्षा पुढे मी जातो, मागे जातो. ॲक्च्युअली हज्जातुल विदामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लामनी काय सांगितलं होतं, हे सगळे हे जे कलम आहेत ना, हे जे दिलेले आहेत सनद म्हणून, ही ह्यूमन राईटची चार्टरचं जगातला पहिला ह्यूमन राइट चार्टर है. ऊँटनी पे बैठ के आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने यह फरमाया था कि आज सारी जहालत की रस्में मैंने अपने जूते के नीचे रौंद दी हैं. अब कोई किसी का गुलाम नहीं, कि सबका ब्याज माफ. और एका व्याजाने आज व्याजमुक्त सोसायटीच्या 100 कोटीचं टर्नओव्हर या ठिकाणी आहे. देशामध्ये जमात इस्लामीच्या 52 शाखा आहेत, अब्जावधीचं टर्नओव्हर आहे. पण हे सरकार नाही करणार, कारण भांडवलशाहांना हे करायचं आहे. समाजवादी जी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. तर गरिबांना कसं टॅक्स सिस्टम कशी आहे की 10-12 लोक भांडवलदार एकत्र येणार, एक बँक तयार करणार, 500 कोटी टाकणार आणि खालपर्यंत पैसा पोहोचवणार. गरजवंत ऑटो रिक्षावाला, टॅक्सीवाला, हातगाडीवाला त्याला ते कर्ज देणार. मग त्याच्याकडून ते काय करणार, व्याजाने वसूल करणार. म्हणजे गरिबाकडून पैसा कुठे जाणार, वर जाणार. इस्लाम काय शिकवतो, इस्लाम शिकवतो की तुमच्याकडे 1 वर्षानंतर तुम्ही 1 कोटी एक वर्षात कमवले आणि 1 कोटी खर्च केले, टॅक्स 0. पण जर तुमच्याकडे बचत असेल तर मग वरून पैसा खाली येतो. प्रत्येक श्रीमंताच्या खिशातून 2.5% वर्षाला पैसा काढतो. म्हणजे टॅक्सेशन सिस्टम बघा, जगामध्ये प्रत्येक टॅक्स, एक तर इन्कम टॅक्स असतो, इन्कमवर टॅक्स असतो किंवा सेलवर टॅक्स असतो. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये चोरी करता येते. पण इस्लामने बचतीवर टॅक्स लावलेला आहे, खर्चावर नाही. बचतीवर टॅक्स लावला. बचत तुम्ही लपवू शकत नाही. तुम्ही लपवाल तुमच्या बायकोच्या नावावर राहील, बायकोच्या नावावर लपवाल मुलाच्या नावावर राहील. बचत आहे. मग त्या बचतीचा 2.5%, म्हणजे श्रीमंताच्या खिशातले 2.5% कुठे यायला लागलेत, खाली यायला लागलेत. आणि ते पैसे तुम्ही गरिबांना कर्ज म्हणून देऊ शकत नाही. जसं बँक कर्ज म्हणून देते, श्रीमंत लोक कर्ज म्हणून देतात, तुम्ही कर्ज म्हणून देत नाही, तुम्ही ती जकात म्हणून देतात. जकात म्हणजे त्याचा मालक करून टाकता तुम्ही. मग हे ह्युमन राईट आहे. माणसाला भीक दिल्यानंतर माणसं स्वावलंबी म्हणजे सन्माननीय होत नाही. माणसांना स्वावलंबी बनवलं पाहिजे, तेव्हा माणसं. आज आपल्या देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिल्याचं आपण अतिशय नेत्याकडून आपल्या स्वाभिमानानं सांगताना ऐकतो. अरे ही लाजिरवाणी गोष्ट आहे, स्वाभिमानाची नाही. 75 वर्ष आज हे होऊन आपल्याला स्वातंत्र्य होऊन
जर आपल्याला 80 कोटी लोकांना मोफत राशन द्यावं लागत असेल आणि त्यांच्या सन्मानाला पायाखाली चिरडून त्यांना भीक द्यावी लागत असेल तर याच्यासारखा लाजिरवानापणा कुठला नाही, याच्यापेक्षा कृतघ्नपणा कुठला नाही. स्वातंत्र्य सैनिकाच्या आत्म्याची ती प्रताडना आहे. तर मित्रांनो, आज या निमित्ताने मी एकच गोष्ट सांगतो की जमाते इस्लामी हिंद एक नैतिक समाज तयार करू इच्छिते. नैतिक समाज, प्रत्येक क्षेत्रामध्ये नैतिक समाज, नैतिकता महत्वाची आहे. आज शहा साहेब, पाटणी साहेब, पाटणीताई आणि बैतुल मालचे सफा मौलाना सरवर साहेब किंवा जमाते इस्लामी यांनी नैतिक होऊन जमणार नाही. सगळा समाज नैतिक व्हावा लागेल. कारण आपली नैतिकता किती आहे, आपण किती लोक आहोत, आपली शक्ती किती आहे. लक्षात ठेवा, शील विनय आदर्श श्रेष्ठता, शील विनय आदर्श श्रेष्ठता, तार बिना झंकार नहीं, शिक्षा क्या स्वर साध सकेगी, गर नैतिक आधार नहीं. बड़े बड़े डून स्कूल से निकलने वाले सबसे ज़्यादा भ्रष्टाचारी है. बड़े बड़े 12 क्लास से पढ़ के आने वाले सबसे बड़े भ्रष्टाचारी है. तो सवाल क्या है की आपल्या देशाला आपल्याला नैतिक शिक्षा द्यावी लागेल आणि याची तयारी आपल्या माझ्या भगिनीची पहिली आहे. क्यों? प्रेषितांनी सांगितलंय, प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितलंय की माँ की गोद बच्चे की पहिली दर्जगाह होती है. तर या प्रसंगी आपण मला बोलवलं आणि ह्युमन राईटबद्दल अवेअरनेस करण्याबद्दल मला बोलण्याची आपल्याला संधी दिली. माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा जमात इस्लामी हिंद नांदेडचं आभार प्रदर्शन करतो की त्यांनी मला बोलावलं, माझा सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.